हे गाइस, मी वृंदा हेंबाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर येस, आज आहे वीकेंड आणि मी चालली आहे तुलसीकडे। ॲक्च्युली काल 27 सप्टेंबर तुलसीचा बर्थडे होता, तर तेच सेलिब्रेट करण्यासाठी आणि तुलसीने जेवायला बोलवले, खास लंचसाठी बोलवलं, तर त्याच्यासाठी चालली आहे मी। आणि तिथून मग आम्ही प्लॅन करणार कुठेतरी फिरायला चाललो आम्ही। ॲज ऑफ नाव मी दापोडी एरिया हा प्लॅन करते। दापोडी एरियामध्ये जाणार आहोत आम्ही दोघी जणी। तर तिथे काय आहे ते तुम्ही बघा व्लॉगमध्ये आणि बघू ती जागा जे मी प्लॅन केले ते कसं आहे काय आहे, तर तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा। तर येस, निघाले मी आणि निघायच्या आधी मी इथे आली आहे वॉशिंग सेंटरला। ॲक्च्युली महिना झाला गाडी धुतली नव्हती, सो मी माझी मिसेस GM धुवायला स्वच्छ त्याला आंघोळ घालायला धुवायला आणलेली आहे। तर इथे मस्त गाडी धुवून घेते मी आणि इथून मग जाणार तुलसीकडे, तिथे बर्थडे सेलिब्रेट करून मग आम्ही जाणार पुढे। तर इथे पोचलेले आहे मी तुलसीकडे आणि मी येताना एक केक घेऊन आले होते आणि तुलसीचाही केक कट करायचा बाकी होता, तर दोन्ही आता केक कट करणार, बर्थडे सेलिब्रेट करणार। बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तुलसी, हॅपी बर्थडे टू यू। अँड फायनली आम्ही निघतोय दापोडीमध्ये। तर दापोडी हे जे आहे ते ॲक्च्युली माझ्या कंपनीमध्ये एकटी इंटर्न आहे वैष्णवी म्हणून, तर ती त्याच एरियामध्ये राहते, सदाशिव पेठ किंवा दगडूशेठच्या एरियामध्ये। आणि तिने मला सजेस्ट केलं होतं की मॅम तुम्हाला व्लॉग करायचं असेल तर तुम्ही दापोडीमध्ये एक हॉटेल आहे, हॉटेल अशोक म्हणून, तर तिथे जावा। तर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या हॉटेलमध्ये चहा आणि शंकरपाळी हे देतात। तर हे एक खूप वियर्ड कॉम्बिनेशन ऐकायला मिळतं आपल्याला, म्हणजे चहा शंकरपाळी कोणी खाल्लं नव्हतं आजपर्यंत, आय गेस मीही कधी ट्राय केलं नव्हतं, तर तेच ट्राय करायला आम्ही जातो आहे। इथे आम्ही पोचलो आहे हॉटेल अशोकला आणि प्रचंड म्हणजे तुळशी बागमध्ये पण इतकी गर्दी नसेल इतकी गर्दी आहे। त्यांचं स्वतःचं हे सगळं पार्किंग आहे आणि जवळपास 15 ते 20 मिनटं आम्ही थांबलो लाईनमध्ये, कारण वेटिंगसाठी आम्हाला बसायला जागा मिळण्यासाठी। तर इथे खूप सारे डिशेस किंवा आयटम्स तुम्हाला फूड आयटम्स मिळतात, तर फक्त चहा शंकरपाळीच नाही तर साऊथ इंडियनसुद्धा मिसळ, पुरी भाजी किंवा मेदूवडा, डोसा। मेदूवडा इथला फेमस आहे असं मी ऐकलं होतं, तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मेदूवडा ऑर्डर केले। बर्थडे गर्ल आणि इथे आलेलं आहे आमचं चहा आणि शंकरपाळी। तर शंकरपाळी हे खारे शंकरपाळी नाही, गोडच शंकरपाळी आहेत आणि मी ट्राय केलं तर येस खूप छान लागला। त्यांची चहाची चवसुद्धा वेगळीच आहे, वेगळा आहे चहा आणि मला तर हे कॉम्बिनेशन खूप आवडलं। आणि तर हा होता छोटासा व्लॉग ह्या नवीन फूड डिशचं चहा आणि शंकरपाळी। तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर।